जय राजा रामचंद्र भगवान की जय। हो गजेंद्र जाहे धरला सता संकटी स्मरला भगवंता का कुलती उडी सत्वता घालोनी तत्वता उतरला। हरी जय बोला जय बोला सिया राम की जय 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 हनुमान की ओ जय बोला सिया राम की जय 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 हनुमान की। गौरीपुत्र गजानन कौशल्या पुत्र ग्रंथ करते संत सम्राट एकनाथ महाराज उर्वरित कथा भाग देणारे संत गौबाराया आणि धन्य आकृतीनं संत दर्शनाचा आणि अनंत जन्माचा सीन गेला। बाबाजी सगळ्या महात्म्याचं दर्शन होणं म्हणजे आमचा आज भाग्याचा दिवस आहे। नाथबाबाचे शिष्य गौबाऱ्या रामायणाची वही लिहित असताना लिहितात कुठं महाराष्ट्रामध्ये आणि त्याची कथा कुठं चालू आहे। जंगलामधी सर्वरारा पाणी सगळे आटले। मंडळी 12 वर्षाचा दुष्काळ पडला, नदी नाले साफ झाले आणि ज्या तळ्यामध्ये ज्या सरोवरामध्ये नक्र राहत होता त्या सरोवरामध्ये पाणी होत। सगळ्या परिवाराला विनंती केली, चला चला आजोबा पाणी पियाला नातू बनू लागले। हत्ती आपला सगळा परिवार घेऊन ते कुठं सरोवराच्या जवळ आला आणि सांगितलं, पोरो या सरोवरामध्ये माझा दुश्मन राहतोय। त्याने सांगितलं, आम्ही एवढे जण असताना बाबा तुम्हाला काय भीती? पाणी पिण्याकरता हत्ती गेला, सगळ्याला आपल्या सोडण्यानं पाणी पाजिवलं आणि हत्ती उन्मत्त झाला। उन्मत्त झाल्याच्या नंतर त्या सरोवरामध्ये पोहू लागला आणि त्याचा सासर नकराला लागला। धीरी भोकाडातून मोठा नकर निघाला, कपकत हत्तीच्या पायाला धरलं। 1000 वर्ष लढाई झाली। हत्तीच्या शेपटीला प्रत्येक हत्तीने शेपटी गुंडाळ्याबरोबर लाखो सैना ऐकून त्याचे नातू बनतो ते कोण सगळ्यांचा धावा केला, पण आखरीला कोणी आलं नाही। एक वाहत आलेलं कंबळ हत्तीनं आपल्या सोंडानं उचलणं सांगितलं, या जगाचा जो पण मालक चालक असं त्यानं येवाव आणि मला सोडवा। त्या ठिकाणी गरुडाला आज्ञा दिली, पुन्हा भगवंतानं जा, पण गरुडाचा वेग कमी पडल्यामुळं वाऱ्याच्या वेगामध्ये अन्य विष्णू भगवान केला उद्धार त्या हत्तीचा आणि नकराचा उद्धार केला। मंडळी देव पायाला एवढा सोपा नाही आणि त्या हत्तीला वाऱ्यानं हल्ल्यामुळं नाव वारण पडलं। बोला हनुमान खंड नाम धारक नामे पावला रघुकुल तिलक वारे कपीस बुद्धी स्फुरली चोख सत्वर बोख सरसावला। मंडळी कथा कुठं चालू आहे? ज्या ठिकाणी 7 दीप संपले तिथं 7 समुद्र संपले, शून्यमय अवस्था आहे। 12,04,040 कोस मारुती गेले दुर्नाचल नावाच्या पर्वतावर आणि त्या पर्वताच्या अवचितनं चकमा दिला असं मारुतीला वाटलं, पण त्या अवचितनं चकमा दिला नाही। मारुत्यानं 14,000 गंधर्वांचा काटा काढला आणि एक काढण्याने मारल्यामुळं मारुत्याच्या डोळ्यामध्ये लाली उतरली। समोर असणाऱ्या पांढऱ्या फुलाच्या औषध्या लाल दिसू लागल्या। त्या पर्वताचा गुन्हा नव्हता। आखला बंधाने धावा केला, धाव धाव राम राया तुझी सारी जगावरी माया। अखेर शेवटी भगवान तुमच्या वाचून मला कोणी सोडवणार नाही। खटखट बुद्धीचं बटन दाबलं कोण्या रामानं, स्वयंच्या रंगभूमीवर लक्ष्मणाचं डोकं मांडीवर घेऊन बसल्या रामानं नाही। मी हृदयामध्ये रामू सर्व सुखाचा आराम भ्रांत शिका काम ईश्वरी त्या हृदयामध्ये नांदणाऱ्या रामानं बटन बुद्धीचं दाबल्या गेलं। बोला आणि एवढी कायाची चिंता मी भ्रांत का झालो आता। बोल सगळा पर्वताची तत्वता
ऐकलोनी अंजनीच बाळ रागामध्ये आलं लाल डोळे करून बोलू लागलं. अरे माझ्या अंगामध्ये ब्रह्मदेवानं रचलेलं एक एक ब्रह्मांड उचलण्याची ताकद आहे. माझ्या पुढे पर्वत एक चिरटा समान आहे. या पर्वताला मुळी जाईल सगळी उपटील आणि हातावर घेऊन जाईल. बोला सुशेन वैदराजचे थेट ओळखील औषध उठविले तो मित्रात अर्धक्षणानं लागता. मेडिकल आणि डॉक्टर एका जागी राहत नसते. मात्र म्हणले माझं काम आहे मेडिकल नेऊन देण्याचं. मग यातल्या कोणत्या औषधा ओळखून घेण्याचं लक्ष्मणाला उठवण्याचं काम सूचनाचं आहे. आपण वेळ घालायचा नाही. बोला जरी विलंब करू येत वाह. उदया येईल भासत वारे शक्तीवर अद्भुत कार्य समजताना मी जर वेळ लावला आणि कदाचित या सुरवे पुढच्या वेळचा जर सुरवे निघाला तर वाचणार नाही लक्ष्मण मनात विचार करी हनुमान. मारुतीचा विचार चालू. बोला पर्वते मांडिले बाहो आदरले माझ्या बळ औषधीला पविल्या सकळ मग केवळ गोवावया धिरी धिरी करून उडान अष्ट दिशा शोधी हनुमान मनी पर्वतान मांडला छळ. औषधी कदाचित पूर्वेला तर कदाचित पश्चिमेला, कदाचित उत्तरेला तर कदाचित दक्षिणेला. 8 दिशांना औषध्या चमकायल्या. पण या पर्वताला माहित नाही माझ्या अंगात किती ताकद आहे. विचार कोण करते? हनुमान. बोला हाही मिनला रावणाची वाह. अमाशी उघडून याच्या कंदाची वा औषधी नेईन असं हाबी मिळाला रावणाशी. रावणा संगे दोस्तांना केला मोठा संत जर असेल मंडळी ते जर भरमात गेला तर त्याला खरं आहे हे कळत नाही आणि खोट आहे याची माहिती राहत नाही. पर्वताचा दोस्तांना रावणा संघ नाही. पर्वताचा रावणाचा तिळभर बी समान नाही. पर्वत आहे कुठं? पूर्ण जगाची बॉर्डर संपत्ती शून्यमय अवस्था आहे. तिथे मेलेले मुर्दे उठवण्याची औषधी आहे. हिमालयावर नाही. हिमालयावर असती तर मोदी सरकारनं हेलिकॉप्टर चढू ती औषधी खतून आणली असते आणि 90 वर्षाचे म्हातारे तरुण केले असते. पण ही औषधी आणावं तर मारवतीनं, बाकी लोकांना जमत नाही. तर का जमत नाही? देशा विदेशातलं तर इमान गेलं अंधारामध्ये तर त्याला दिशा समजत नाही. पूर्व कोणीकडे आणि पश्चिम कोणीकडे. एकदा गेलेलं इमान वापस येत नाही. अशा जागेवर कथा चाली. बोला ऐसा करून विचार कापिनले सुरासुर बोल चराचर भयभीत. जय श्रीराम बल्ल्याने 2 वेढे मारले. काला पर्वताला लक्क 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 हालवी पर्वत. मंडळी मूर्त लोकांमध्ये जाग्यावर झोपले. स्वर्गामधल्या देवताचे प्राण कंठामध्ये आले. मग त्या जंगलामध्ये राहणारे घोडे रानकुत्रे कोले यायची कशी दशा होऊ लागली. बोला पुच्छ गुंडालिले मूर्खाते शिखर कवलिले हाते वाह अंधेरिता पर्वताते वारे कुटे आकांते कलकलती. 2 वेढे मारले आणि शिखरावर हात दिला आणि एक हात खाली घातला. पूर्ण ताकद लावी हनुमान. लाहीसारखा पर्वत लक 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 हलू लागला. लक 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 हलत असताना चिमण्याचे अंडे अंड्याला लागले खोट्यामध्ये आणि ताबडतोब पिल्ले निघाले. भुरकून उडून गेले. बोला करून या रामस्मरण वेगी उपडीता गिरी द्रोण दंडनिले त्रिभुवन सफना तडकला. मंडळी भरुत्रा बळे आपल्या ताकदीनं पर्वत उचली जाताना आवाज आला. तळातळ
वित्तळ सुत्तळ रसातळ आणि पाताळ पाताळाचा राजा शेष आणि त्या शेषाचा अवतार म्हणजे लक्ष्मणाचा. त्याला सांगितलं अरे रामाच्या सेवेकरता तुझं जे नाव लक्ष्मण आहे तुला शक्ती लागली मी दुर्नागिरी घेऊन चाललो तू त्याचा विचार करू नको माझा उपरूपी अवतार जाईल याचा विचार करू नको. मंडळी एक जर लक्ष्मण मेला असता येत असे लाखो लक्ष्मण मेले तर चालतील पण शेष अवतारी एक लक्ष्मण मेला असता तर 21 स्वर्ग 14 भवन 7 पाताळ आणि या पृथ्वीचा नकाशा शिल्लक राहिला नसता. लक्ष्मण 1000 होते त्या काळात आता एका गावामध्ये 10 नावात रामा लक्ष्मणा शिवा देवा जेव्हा रामा श्यामा त्या काळामध्ये होते म्हणून या ठिकाणी शेषाला आवाज बोलणार करू लागले वाघ घरघर करू लागले हाती चिरकाळ्या फोडू लागल्या झाडाला झाडे लागले. मंडळी पर्वतावरचे मोठमोठे दगड माथ्यावरती खाली आले त्या पर्वतावर राहणारे पूर्ण जगलीत प्राणी याला वाटलं मोडले घर येणार संसार कोथंबीर बायका कुहद. मंडळी तरुणामध्ये मुंबईहून बायको आमची किती कुठून मुंबईहून 15 दिवस तिला घरात घेता जमलं नाही. मग या ठिकाणी वनात राहणाऱ्या प्राण्याची दशा झाली. बोला बोल बोल मंडळी हरण नावाचा प्राणी चप्पळे दुडू 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 उड्या मारून सोलना दुरी नागिरी पर्वत. हरण पळाले सस्य पळाले मत्स्य पळाले तडसे पळाले अनेक प्रकारचे जे जे प्राणी आहेत हे पर्वत सोडू लागले. बोला मंडळी लांडग्याचं आणि शेळीचं कधी पटलं नाही पण रान शेळ्या लांडगे एका ठिकाणी पळू लागले. घरट करताना शेरा मारला या वहीला हाती चिरकाळ्या फोडू लागले आणि मोठमोठे वाघ त्या हातीच्या कळपानं घरघर घरघर करू लागले. सिंहाची वेगळी अडकोळी चालली. मग याचा आवाज कुठे गेला इथून 7वं लोक आहे सत्य लोक कोणाचं ब्रह्मदेवाचं मधल्या टप्प्यावर येम लोक आहे तिथपर्यंत या ठिकाणी आवाज गेला आणि येमाच्या सभेचा कृतांत काळ टचकला. एवढे लोक जर एकदा मारले तर एवढ्याची पावती लिहिलेली नाही. बोला मथारे मथारे वाघ मथारे मथारे हत्ती तणकटाच्या पेंड्या उपटल्या आणि डोक्यावर घेतल्या शरण शरीन हनुमंत तुभा आलो रामदूता. मारुती म्हणला जीव वाटायचा दमादमानं या चांगल्या वाटेनं या पर्वताला सोडून जा. पाखरं राहिले नाही मुंग्या राहिल्या नाही. बोला लंगील्या पक्षी कुळी मंडळी ही पृथ्वी 4 कोणी आहे आणि उपद धरण 8 कोणी आहे. या पृथ्वीला जर शेषाला वज झालं तर 8 कोणत्याला 8 हाती आहेत पांढऱ्या कलरची. कोण्या पांढऱ्या कारण ही पृथ्वी ते 8 हाती आपल्या डोक्यावर येतात. याचं वज शेषाच्या डोक्यावर राहू देत नाही. मग या ठिकाणी पाखरं उडून गेले सर्प पाताळामध्ये गेले. हे 8 कोणत्याला 8 दिग्गज होते ह्याचे डोळे लागले. बोला विस्तार पंच योजने उंची थोर आयसा पर्वत सविस्तर बोल सत्वर उपडीला 40 कोस रुंदी आणि 5 कोस उंची विस्तार कशाचा दुर्नांकर नावाच्या पर्वताचा. महत्वाने का झटक्यात पर्वत उपटीला. बोला पर्वत उपजीला दोही बाई वारे गगना उसळला नवलाई.
मात्र जेणेप्रमाणे लहान लेकरू जसा मुरकुलचा पुडा उचलते काचा मुरकुलचा त्या मुरकुलच्या पुड्याचं वजन लहान लेकराला वाटत नाही. ग्रंथकर्ता गावबारा म्हणतात दोन्ही हाताची ताकद लावली पर्वत उपटीला आणि उजव्या हातावर पर्वत आणि दक्षिण्या हातावर घडी गदा घेतली मग ती उडान मारू लागला. बोला कझेली बालक गड सुंडा दंड कमल देखो पैसा चालीला कपी नायक गिरी अगोरिक लहान लहान लेकरं असतात मंडळी आणि पाऊस पडल्यावर छत्र्या निघतात गवताच्या. त्या 10 जर छत्र्या एका लेकरानं हातात घेतलं तर छत्र्याचं वजन नाही. म्हणजे छत्रांक झेली बालक त्या गवताच्या छत्र्याचं वजन होत नाही. तसं माजलेल्या हत्तीनं तलावामध्ये जाऊन एक जर कंबळणीचं फुल आपल्या सोंडत घेतलं तर त्या हत्तीला किळभर तांदळा इतकं सुद्धा वजन वाटत नाही. असं मारुत्याला त्या पर्वताचं काही वाटलं नाही. बोला अंधार पडे दादावरी प्रकाश हे बछा अति सुंदर कोंदले नवा उजेडे मंडळी श्रीचा समुद्र वलांडला दह्याचा वलांडला दुधाचा वलांडला मधाचा वलांडला मिठाचा वलांडला आणि पाण्याच्या समुद्राच्या जवळ आलं. उडान जात असताना औषधी चमकत होत्या त्याचा उजेड वर आणि मारुत्याच्या हातात 20-40 कोस रुंदीचा पर्वत असल्यामुळं खाली अंधार वरी उजेड. बोला अंधार प्रकाश समाधाय नभी सवेग उडत जाता अयोध्येचा प्रदेश पावता भरते तत्वता देखिला जयराम श्रीराम जय जय राम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम सत्पुरुष नभे भगवान राम 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 आणि हनुमानचं उडान चाललंय. उडान उत्तर प्रदेश मध्ये आलं. कुठं आलं? अयोध्येच्या प्राशरामध्ये महत्वानं वरून ते भाग पाहायला. बोला अति विस्मित झाला बनी भीड दाटली असता रजनी वारे काय जात हे गगनी वा मंडळी रात्र 2चा टाइम आहे. कितीचा 2चा? तेव्हा भरत काला किती राहिला? रात्री 2ला लोक सगळे झोपत असतात. लोक म्हणतात भरत चेती राहिला. फुकट राहिला नाही. माणसाला झोपायचे टाइम निर्माण केलेले. पहिल्या प्रहार मध्ये जेवायचं. पहिल्या प्रहार मध्ये 6 ते 9 आणि 9 झाल्याबरोबर झोपायचं. पुन्हा जागायचं नाही. सकाळी 3 वाजता उठायचं आणि तेव्हापासून आपली क्रिया करायची. साधू लोक काय करताय? तुमच्या आमच्या ग्रस्ती करता नाही. मोठमोठ्या मठावर जर गेला आश्रमावर तर 8 वाजता पंगत झाल्याच्या नंतर मोठे लोक तुम्हाला एकही झोप चेती दिसणार नाही. कारण ते नियमानं झोपत. आपण बसतो गप्पा मारी झोपतो 11ला आणि सकाळी उठतो 7ला. आपली आंघोळ राक्षसी आंघोळीच्या बरोबर आणि राक्षसी पूजा होते म्हणून आपण म्हणतो वाऱ्या एवढ्या करायलो देवाचं एवढं करावं पण आपलं काही बरोबर नाही. पण तुकाराम महाराज म्हणतात चुकल या वर्म फेरा पडे. देवाची पूजा करू नका पण नाव घ्या. मग त्या पराशर पाहत असताना अयोध्या नावाचं गाव पाहिलं आणि त्या गावामधले घर त्या गावामधल्या माणसाची वर्तणूक हनुमंतरायावरून पाहू लागले. बोला क्रीडा करीत आहे गगनी ये गगनी असेना अयोध्यासारख्या गावाच्या राज्यावर राज बांधली. त्यानं बायको अयोध्येमध्ये सोडली. चित्रकूट नावाच्या पर्वतावरून रामाच्या पादुका डोक्यावर घेतल्या. राम 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 म्हणून ज्यानं आपला आश्रम राममय बनवला. नंदीग्रामामध्ये येणारा वारा राम राम म्हणत होता. पडणारा पाऊस राम राम म्हणत होता. झाडं दगड राम राम म्हणत होते. नंदीग्रामाच्या ठिकाणी घुबड रामायण सांगित होते. सर्प मुंगस लांडगे शेळ्या ज्याचं कधीच जमत नाही. एकूण एकाचे वैरी एका जागेवर चरत होते. असा आश्रम एवढा राज ऋषी भरत आणि त्याने एक अंधारा लावलाय. अंधारामध्ये अरे 33 कोटी देवाचा राजा विंध्य हा उन्मत झालेला आहे. इमानामध्ये